उधाणू दे आज उजाडू दे आज साकड जोडीला राहून खरंच आपल्यामध्ये जी वृद्धी आहे ती नक्कीच होईल असा मला विश्वास आहे। तर या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आली, वेगवेगळ्या प्रकारे माणसांनी त्यांच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आणि त्या व्यक्त करत असताना त्यांचं मनोगत अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने अंजनी माता शैक्षणिक व सामाजिक संस्था भिनार आणि श्री शंभुदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य भाषण लांबवणं ठीक नाहीये। तर प्रथमतः तुमचा सर्वांचं मी खूप आभार मानतोय की या ठिकाणी मला येण्याची संधी दिली आणि या गावाला मी पहिल्यांदाच भेट दिली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरेश कुलकर्णी जे पोलीस पाटील आहेत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी जवळजवळ 1 महिना माझ्या संपर्क केला होता की दादा विशेष करून हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे जगदीश भोये पोलीस पाटील आणि सतीश कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे। तर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतोय की विशेष करून तुमच्या वाढदिवसानिमित्ताने निसर्गाचं संवर्धन आणि जतन होत आहे। निसर्गाचं संवर्धन जतन का करावं तर आपण आता यावर्षी परिस्थिती बघितली असेल की अनेक उद्योगधंदे चालू आहेत समाजामध्ये। अनेक लोक असे आशा करून बसतायत की बाबा जूनच्या सुरुवातीला पाऊस येतो, 15 तारखेला येणार किंवा 7 तारखेला येणार, परंतु 1 महिना अगोदरच पाऊस आला। याचा अर्थ कुठेतरी निसर्गाचा समतोल हा ढासळत आहे आणि तो समतोल ढासलू नये म्हणून हे कर्तव्य आपलं आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे। समाजात अनेक लोक आहेत की असे बोलतील की बाबा ते झाडे लावताना किती जगतायत, परंतु झाडे लावण्याचं काम किंवा समाजाला जागृत करण्याचं काम आम्ही करतो हेच खूप मोठं काम आहे। कारण समाज जागृत व्हायला खूप वेळ लागतोय आणि त्या हरिजींच्या माध्यमातून आज या ढोलका परिसरात होत आहे। एक क्रिकेटच्या माध्यमातून कोणतरी छक्का मारतोय आणि त्या छक्क्यातही झाड लागला जातोय, हे किती मोठी संकल्पना आहे हे तुम्ही एक विचार करावं। लोक झाडं तोडतात, रात्रीचे तोडतात, आपण लावले झाडं तोडून विकतात मार्केटमध्ये आणि एक माणूस कोणतरी जगवतोय, त्या जगणाऱ्याला पाठिंबा आपला देण्याचं काम आहे आणि त्याला साथ देण्याचं आपलं काम आहे। आणि विशेष करून एवढा तरुण वर्ग या ठिकाणी जमलाय, जवळजवळ 10 वाजल्यापासून लोक जमलेत। तर हे मला खूप अभिमानास्पद वाटतंय की झाड लावण्यासाठी तुम्ही सर्व तरुणांनी वेळ काढली आहे आणि आज या निसर्गाच्या संवर्धनासाठी तुम्ही सगळ्यांनी वेळ या ठिकाणी काढला आहे कामाधंद्यातून। तर सर्वांच्या आपल्या प्रथमतः मी माझ्या संघटनेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतोय। मध्ये ज्या गोष्टी घडतायत काही गोष्टी चुकीच्या असतात, काही गोष्टी बरोबर असतात आणि प्रथा रूढी परंपरा ह्या रुपायला वेळ लागत नाही। एखादी चुकीची प्रथा ही अशी समाजामध्ये रुपली जाते की ती नंतर मोडून काढायला वर्षानुवर्ष अनेकांना संघर्ष करावं लागतं। आज झाड लावण्याची प्रथा अर्जुन या ठिकाणी आणली, त्यांचा आदर्श घेऊन जर आणखी 4 लोक पुढे आली आणि अशाच वाढदिवसानिमित्ताने जर 4-4 झाडं लागत गेली तर या ढोलका परिसर मला वाटतं कोकणाचा पुन्हा खाली जे सिंधुदुर्गात आपण कोकण बोलतो हा कोकण या ठिकाणी दिसून जाईल आणि कदाचित या ठिकाणी तुम्हाला सर्वांना गारवा भेटेल आणि या ठिकाणी निसर्गाचा समतोल चांगला प्रकार राहील। त्यामुळे प्रथा परंपरा ह्या ज्या आहेत या आपल्या चांगल्या कार्यातूनही घडतात आणि वाईट कार्य करणाऱ्यांच्या पण घडतात, त्या कोणत्या घ्याव्या कोणत्या वाढवा हे आपल्यावर असते। आज तुम्ही कालच आम्ही घोषणा केली होती की मी आमचे सागरचे महाले या ठिकाणी तालुक्याचे नेतृत्व करतायत। मी या लोकांना सांगितलं की मराठी ही भाषा सध्या मराठीचा मुद्दा आहे, राजकारण बाजूला सोडावं। राजकारणाचा मुद्दा जो असतो ना हा राजकारण चालूच राहणार आहे। या देशाला लोकशाही ज्या दिवशी स्वीकारली त्या दिवशी या सत्तेसाठी संघर्ष चालूच राहणार आहे। मग त्या सत्तेतून आपल्याला काय मिळवायचं आहे, कुठल्या परंपरा पुढे घेऊन जायचं, आपला कसं संवर्धन होईल, आपण कशा पद्धतीने आपली जी काही परंपरा आहे ती टिकून ठेवू यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे। आज महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही पहिलीपासून सक्ती केली, तो मुद्दा मी का बोलतो त्या ठिकाणी तरुण आहेत या आणि हा मेसेज समाजात कुठेतरी जावा की आज पहिलीपासून मराठी भाषेची सक्ती होती आपल्या आणि हिंदी भाषा जर सक्ती त्या ठिकाणी केली, आज इंग्लिश भाषा जर सक्ती केली, तुम्ही लोक शहरामध्ये जाताय तुम्ही बघत असाल की रस्त्यामध्ये हिंदी बोलली जाते आणि प्रत्येक ऑफिसमध्ये इंग्लिश बोलले जाते, मग आपली मराठी कोण बोलणार हो? तुमच्या जर एखाद्या मातृभाषेचा जर संस्कार ज्या दिवशी होतात त्या ठिकाणी त्याच बरोबरीने जर इतर भाषांचे संस्कार झाले तर तुमची पोरं याच्या पुढे तुमच्या या मराठी भाषेला बोलायला टाळतील आणि असते असे जशी संस्कृत भाषा लयास गेली त्या प्रकारे मराठी भाषा लयास जाईल। महाराष्ट्र छत्रपतींना महाराष्ट्र छत्रपतीची मराठी ही मराठी आज जर आपण जपली नाही तर मग याच्या पुढे आपल्याला हिंदी स्वीकारायची का इंग्लिश स्वीकारायची? आजपर्यंत आपण 5वी पासून बघत आलो, 5वी पासून हिंदी शिकतो आपण, आपल्याला हिंदी बोलता येते, आपण इंग्लिशही बोलतो, परंतु 5वीच्या आतमध्ये जर मराठी आणली तर आपल्या नक्कीच मराठी भाषेला धोका आहे आणि आज शंभुदुर्ग संघटनेने तो धोका ओळखला आहे आणि आज आम्ही त्या ठिकाणी विरोध तर दर्शवलाच आहे, पत्रव्यवहार पूर्ण मंत्रालयापर्यंत झालेला आहे, पण आंदोलनाची सुद्धा भूमिका घेतली आहे। सागरजींना मी आता सूचना केलेली आहे की आपल्या शहापूरच्या शिवतीर्थावर आपण आंदोलन केलं पाहिजे।
राजकारण देवदेश धर्मासाठी या ठिकाणी या सागरचे माले आणि संघटनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या तरुणांच्या सहकार्यातून इथे बराच काम चालत असतो. धर्माचं रक्षण आपण नाही करणार मग कोण करणार हो. तुमच्या आज जर बघितलं तर महिलांच्या तुमच्या मुली या ठिकाणी चोरल्या जात आहेत, बाहेर देशात विकल्या जात आहेत. तुमच्या गोहत्या तुमच्या समोर गोमाता भरून नेल्या जात आहेत, त्या कापल्या जात आहेत. तुमच्या मंदिरांवर दगडफेक केल्या जाते. तुमच्या मंदिरांवर समजा मुस्लिम आज या ठिकाणी कामाला ठेवलं जातं. शनी शिंगणापूरचं मंदिर आपण जातो ठिकाणी 500-5,000 रुपये मदत करत असून त्या ठिकाणी कामाला 150 मुस्लिम ठेवले जातात. म्हणजे आपली किती शोकांतिका आहे. म्हणजे छत्रपतींचं स्वराज्याचे जे त्यांनी काही जडणघडण्यासाठी आपल्याला ज्या परंपरा दिल्यात याचं जतन आपण करायला पाहिजे ना. मग ते जतन करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकून ही शंभूदुर्ग संघटनेचे मावळे आज महाराष्ट्रभर नाही 7 जिल्ह्यांमध्ये आपण काम करत असतो. आणि या आमच्या संघर्षाला तुमच्या सर्वांची साथ असावी मी अपेक्षा व्यक्त करतोय. इथे जमलेले सर्व तरुण शंभूदुर्ग संघटना जोडल्या जातील आणि या डोळगाव परिसरातले जे पदाधिकारी आपले आहेत त्या पदाधिकाऱ्यांचे हात मजबूत करतील अशी मी अपेक्षा करतोय. देशाचं काम असो, धर्माचं काम असो, समाजाचं काम असो, आपण धावलोच पाहिजे कारण आपलं कर्तव्य आहे. ज्याला समजत नाही, ज्याला उमजत नाही, ज्याला कल्पनाच नाही त्या माणसाकडनं अपेक्षा करू नका. परंतु आपल्याला कळते मग आपण कुठेतरी वाईट होऊ किंवा आपल्याला कोणीतरी कुठल्या तरी संकटात सापडलं जाऊ याची अपेक्षा करू नका. थोडक्यात स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या, आपल्या प्रपंचाची काळजी, आपल्या कामधंद्यातून वेळ काढा, परंतु देश देव धर्मासाठी समाजासाठी थोडाफार वेळ देत चला. आज प्रत्येकाने तुम्ही या ठिकाणी आले आहेत तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. अंजनी माता शिक्षण संस्था ज्यांनी या ठिकाणी सुरू केली आहे त्या हरिचिंतन मी आभार व्यक्त करतोय. तुम्ही हे समाज उपयोगी उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. तुम्ही प्रत्येकाने एक झाड लावलं तर हेच झाड पुढच्या वर्षी जगल्यानंतर तुम्ही त्या झाडाला बघत जाणार आहेत की हा माझा झाड आहे. अशी तुम्ही या ठिकाणी त्या झाडाची लागवड करा. आणि मी तुम्हाला सर्वांना आजच्या दिवसाच्या या कार्यक्रमाच्या पुन्हा शुभेच्छा देतो. जास्त काय बोलत नाही, कार्यक्रमाला उशीर झाला, पाऊस थांबलाय. माझ्या वतीने मी माझे 2 शब्द संपवते. अंजनी माता शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच आमचे सचिव जगदीशजी गोयल सर, संस्थेचे उपाध्यक्ष स्वागत विषय येतात आणि खरोखर आनंद दिलात. आणि निसर्गाच्या जोडीला राहून खरंच आपल्यामध्ये जी वृद्धी आहे ती नक्कीच होईल असा मला विश्वास आहे. तर या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आली, वेगवेगळ्या प्रकार माणसांनी त्यांच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. सर्वप्रथम आम्हाला या कार्यक्रमासाठी आपण बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या अंजनी माता शैक्षणिक व सामाजिक संघटनेचा अत्यंत ऋणी राहील. खरं बघायला गेलं तर बोले तसे चाले त्याची वंदावी पावले. आपल्या ज्या डोखाम विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्यांनी घोषणा केली की प्रत्येक डॉट चेंडू म्हणजे प्रत्येक निर्धाव चेंडू गणित 1 झाड लावण्याचा ज्यांनी संकल्प केला आणि तो फक्त संकल्प केला नाही तर आज त्यांच्या संकल्पनेने पुढे गेली. याच्या अगोदरही त्यांनी मोठ्या प्रमाणात झाडं लावून ती नुसती झाडं लावली नाहीत तर ती जगवली देखील. नमस्कार, माझे नाव मोहन डोळे, शंभूदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष. अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आपण राबवला. अतिशय निसर्गाच्या सानिध्यात असलेला आपला हा परिसर आणि त्या परिसरामध्ये या निसर्गाला हातभार कसं लागेल, भविष्याचं वेध घेणारं हे जे काही वृक्षारोपणाचं जे तुम्ही जे काही हाती घेतलेलं कार्य आहे, मला वाटतं 3रं-4थं वर्ष असेल तुमचं. आणि हे कार्य असंच भरभराट जावं त्याच्यासाठी आपण आम्हाला केव्हाही बोलवा, आम्ही त्यासाठी आमची पूर्ण संघटना तुमच्या सोबत असेल. नमस्कार, मी स्वागत सुरेश विषय, राहणार चांग्याचा बाळा, उपाध्यक्ष तसेच प्रवक्ता अंजनी माता शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य. आज आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष सचिव आदरणीय श्री जगदीशजी भोईर सर, पोलीस पाटील साकुर्ली आणि आमच्या संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते तसेच सक्रिय सदस्य आमच्या हरेशजी कुलकर्णी यांचे छोटे बंधू सतीश कुलकर्णी यांचा वाढदिवस सोहळा. आणि या वाढदिवसानिमित्त दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण वृक्षारोपण उपक्रम राबवत आहोत. खरं तर संस्थेबद्दल सांगायचंच झालं तर अंजनी माता शैक्षणिक सामाजिक संस्थेची स्थापना झाली मागच्या 3 वर्षांपूर्वी. पण या 4 वर्षांपूर्वीपासून या संस्थेमार्फत अनेक लोकउपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही राबवलं गेलं होतं वाचनालय, मोफत वाचनालय. खरं तर खेडेगावात शिक्षणाचा होत असलेला दुर्लक्ष
आणि शिक्षणापासून वंचित राहिलेले घटक तसेच तरुण मुलांचं वाचनाकडे होणारं दुर्लक्ष, वाढता मोबाईलचा वापर हे सगळे घटक लक्षात घेता, हे सगळे कारणं लक्षात घेता आम्ही मोफत वाचनालयांची सुरुवात केली आणि बघता बघता या 5 वर्षामध्ये 5 मोफत वाचनालय आमच्या संस्थेमार्फत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केलेली आहेत. जून रोजी दरवर्षी गेल्या 4 वर्षापासून 30 जून रोजी आपण दरवर्षी शेकडो झाडांचं लागवड करत असतो. मग याच्यामध्ये फळझाडे असतील, फुलझाडे असतील, निसर्गाला उपयोगी असणारे पर्यावरणपूरक झाडं आम्ही इथे लावण्याचा संकल्प करत असतो. आमच्याच ग्रुपमधील सदस्य जयवंत पोंडेकर यांना आम्ही 100 झाडं, 100 की 150 झाडं, आंब्याची 100 झाडं लागवड करून दिली होती. फळझाडे याकरता का पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये त्यांच्यापासून थोडंफार उत्पन्न मिळू शकतं. तसेच त्यांचं संगोपन करण्यामध्ये त्यांना काही अडचणी येणार नाही यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले होते. त्यानंतर भिनार या गावामध्ये आम्ही 2 वर्षांपूर्वी घरोघरी झाडं वाटप केली होती. तसेच फळझाडं, पालेभाज्या, तो भाज्या असतात त्याचे मुळवे आम्ही वाटप केले होते. मला वाटतं मिरची, वांगी याचे मुळवे आम्ही वाटप केले होते, जेणेकरून आपल्या घराच्या परिस भागामध्ये जर ते छोट्या प्रमाणात जर भाज्या उपलब्ध झाल्या तर महिलांना बाहेर कुठे पडण्याची आवश्यकता लागणार नाही किंवा त्यांचा परिस सुद्धा फुलून दिसेल आणि पर्यावरणपूरक या सगळ्या गोष्टी राहतील. म्हणून आम्ही त्यावेळेस भिनार गावामध्ये झाडं वाटप केली होती. त्यानंतर आता ह्याही वर्षी आम्ही आता जवळजवळ 600 झाडं आणली आहेत. 600 झाडं लागवड होणार आहेत. मला वाटतं भिनारच्या फाट्यापासून तर भिनारच्या गावापर्यंत आणि भिनार गावापासून मालस गावापर्यंत असा आज पूर्ण झाडांचा प्रवास असणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडं लागवडीचं काम अंजनी माता शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तसेच संस्थापक अध्यक्ष हरेशजी कुलकर्णी, पोलीस पाटील भिनार यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या खर्चातून पूर्णपणे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तसेच पंचक्रोशीतील नवतरुण तसेच पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्यामार्फत आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभतंय. आज वैशिष्ट्य म्हणजे शंभूदुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री आदेशदादा चौधरी हे आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तसेच त्यांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला हातभार लावला आहे आणि ते सुद्धा या कार्यक्रमाला आले. त्यांची संपूर्ण टीम आली. त्यांच्यासोबत आमचे मोहनजी डोळे असतील, जिजाऊचे भरतजी डोळे असतील, त्यानंतर मुरबाड पंचायत समितीमध्ये अभियंता म्हणून काम करणारे अक्षयजी देशमुख असतील, त्यानंतर अमोलजी असतील, गावातले तरुण मंडळापैकी नितीनदादा आहेत, महेंद्रदादा कुलकर्णी आहेत, प्रसाद आहे, तसेच आमचे इतर सगळे परिवार आहे. त्यानंतर जिजाऊचे आवलपाडा शाखा अध्यक्ष आमचे प्रकाशदादा शिंदे असतील, तसेच माझ्या समवेत आलेले संदीप भावार्थी असतील. ही सगळी मंडळी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली आणि हरेशजींना प्रोत्साहन देण्यासाठी, हरेशजींचं पाठबळ वाढवण्यासाठी तसेच भविष्यात त्यांना अनेक समाजोपयोगी कामं करण्यासाठी आम्ही तेवढेच तत्पर असू. आणि समाजोपयोगी कामं करत असताना आमच्याकडून त्यांना जर थोडासा हातभार लागतो तर निश्चित आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझे नाव जगदीश नामदेव, पोलीस पाटील साकुर्ली. सालाबाद प्रमाणे म्हणजे गेली आपण 5 वर्षे अंजनी माता संस्थेमार्फत वृक्षारोपणाचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम माझ्या आणि सतीश कुलकर्णी आमचे बंधूच आहेत आमच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या अंजनी माताची सर्व टीम असेल, त्यामध्ये आपले संस्थापक अध्यक्ष हरेशजी कुलकर्णी, पोलीस पाटील भिनार, आपले परमस्नेही स्वागतजी विषयी उपाध्यक्ष आणि प्रवक्ते, त्याचप्रमाणे प्रसिद्धी प्रमुख संदीप आरज, खजिनदार इकडे जयवंत आहे, जयवंत पोंडेकर, त्याच्यानंतर आपले जिजाऊचे शिलेदार आहेत, शंभूदुर्ग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मोहन दादा. म्हणजे आजच्या कार्यक्रमाला आपल्या शंभूदुर्गचं सुद्धा आपल्याला खूप योगदान लाभलेलं आहे. तसेच आरोग्य खात्यातून आलेले आपले अमोल दादा, जिजाऊचे शिलेदार म्हणजे विभाग प्रमुख आपले भरतदादा डोले, आमचे ग्रामपंचायतमधील शिलेदार आहेत सचिन राऊत, सचिन सोमवते, त्याचप्रमाणे प्रसाद, नितीनदादा, महेंद्रदादा, हे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली. म्हणजे दरवर्षी त्यांचा एक उद्दिष्ट असतो का आपल्या संस्थेमार्फत आपण काहीतरी चांगला उपक्रम राबवला पाहिजे आणि ते आपले वाढदिवस त्या महिन्यामध्ये आल्यानंतर ते उपक्रम अतिशय स्तुत्य असे उपक्रम राबवतो. म्हणून एक औपचारिकता आणि खूप चांगला असा उपक्रम ते माझ्या वाढदिवसानिमित्त करत असतात. तर नक्कीच मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो की माझ्या वाढदिवसासाठी ते खूप मेहनत केली. नव्या युगाची पहाट श्वासात
वारीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून